गुड मॉर्निंग। तर आज सकाळी सकाळी आम्ही केलं दूध गरम आणि नंतर ठेवला चहा, कारण मला चहा घेतल्याशिवाय कोणतंच काम सुधरत नाही। बघा, धनुला तर रोज चहासोबत टोस्ट पाहिजे। नंतर मी एका साईडला भात ठेवला आणि एका साईडला पोळी टाकते। बघा माझ्या चपात्या किती छान फुगत आहेत। तुमच्या पण चपात्या अशा फुगतात काय? मला तर खूप आवडतं असं फुगलेल्या चपात्या। नंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि त्याच तव्यावर मला टोमॅटोची चटणी करायची होती, म्हणून मग मी टोमॅटोच्या चटणीला फोडणी वगैरे दिला। तुम्हाला पण आवडते का तव्यावर केलेली टोमॅटोची चटणी? बघा, आपल्या आजी वगैरे होत्या ना, त्या चुलीवर पण छान असं पोळ्या झाल्यानंतर टमाट्याची चटणी वगैरे भरीत बेसन वगैरे असं सगळं करत होत्या, म्हणून मला पण आवडतं। नंतर मी तर आलू गोबी उकळायला टाकली होती, कारण मला शेंगदाण्याची रस्साची गोबी करायची होती। नंतर मग मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याचे छिलटे वगैरे काढून घेतले। मग मी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडासा कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये घेतला आणि तो बारीक असा मिक्सरला वाटून घेतला। नंतर कढाई वगैरे ठेवली, त्याच्यात तेल जिरं टाकलं आणि मसाला टाकला आणि मसाला टाकल्याच्या नंतर मी त्यामध्ये हळद टाकली। नंतर मी भाजीला फोडणी वगैरे दिली, पीठ वगैरे भिजवून घेतलं। आज आम्हाला कुठेतरी बाहेर मंदिरात जायचं होतं, त्याच्यासाठी मी लवकर आवरत होते। नंतर मी पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि थोडा वेळ माझी तयारी केली। म्हटलं टाईम आहे तोवर काय काम करायचं, तर मग मी नेलपेंट वगैरे लावून घेतली आणि त्याच्यात माझी धनू मधात करत होती। बघा कशी बोटं लावत होती। नंतर काय झालं, तिनं तिच्या हाताला पूर्ण नेलपेंट सांडून टाकली होती। बघा, हा आहे माझा फायनल लुक आणि मी कशी दिसते नक्की सांगा। नंतर आम्ही घरून निघालो आणि गेलो दत्त मंदिराजवळ। बघा, मंदिराजवळ अशी गर्दी होती। नंतर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि आरतीसाठी थांबलो। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये।